हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. हे आज आपण व्हेज पुलाव बनवतोय. हे बघा, तांदूळ मी धुवून ठेवलेत. लसूण खोबरं आणि हे आलं टिचून घेतलंय. वाटाणे, थोडा खडा मसाला घेतलाय आपण फोडणीला टाकायला, म्हणजे चव येते छान. वाटाणे, कढीपत्ता घेतलाय थोडासा, टोमॅटो, कांदा, फ्लावर, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली चिरून. आणि फोडणीसाठी आपल्याला जिरी, मोहरी, हळद आणि हे बघा बिर्याणी मसाला शिल्लक आहे, तो मी टाकणार आहे. सुहाना बिर्याणी मसाला आहे, तो आपल्याला टाकायचा आहे ह्याच्यात व्हेज पुलावला. चला तर मग आता आपण पातेलं ठेवलेलं आहे, तापत आलंय पातेलं. आता मी तेल ओतून घेते. तेल ओतून घेतलेलं आहे मी. चला आता आपण पहिल्यांदा जिरी मोहरी टाकणार आहे. इकडे गरम पाणी ओतायला ठेवलंय, गरम करायला. उकळी यायला लागली पाण्यात, तडतडायला लागले. आता कढीपत्ता टाकायचा, मिरची टाकायची, आले पेटलेलं टाकायचे. आता लसूण खोबरं टाकायचं आपल्याला. हलवून घ्यायचं चांगलं. आता खडा मसाला घेतलेला आपण ते टाकायचा तेलातच. आता कांदा टाकून घेणार आहे आपण. चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची आपल्याला. आता आपण टोमॅटो टाकणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. वाटाणे टाकू आता आपण. फ्लावर पण टाकून घ्यायचं आपल्याला. चांगल्या भाज्या परतून घ्यायच्यात अगोदर. बिर्याणी मसाला टाकू आता आपण. थोडस तिखट टाकायचं आपल्याला चवीपुरतं. हिरवी मिरची पण टाकलेली आहे मी. परतून घेऊ आता चांगलं. भाज्या आपल्या परतून झाल्यात सगळं मसाला टाकून. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपण ह्याच्यातच. आणि आपल्याला आता ही 2 भिजत ठेवलेले तांदूळ वाटायच्यात. बिर्याणीचे तांदूळ आहेत हे. पातीलं माणसाला एवढं केवढं ठेवलंय. ह्याच्यापेक्षा लय छोटं पातीलं होतं, त्यात भाज्याच बसल्या असत्या. त्यामुळं मग म्हणलं ही मोठंच ठेवावं पातीलं. हलवून घेऊ चांगलं. 2 चमचे मी टाकले चवीपुरतं मीठ. हलवून घेतले मीठ टाकून. चला आता उकळवलेलं पाणी टाकणार आहे आपण याच्यात. आता मिक्स करून घेऊ चांगलं. आता उकळून द्यायचंय चांगलं आपल्याला. झाले आता आपले. आता शिजत ठेवायचं. 10-15 मिनिटात शिजतंय. भिजलेले तांदूळ असतात. चला आता आपण गरम पाणी ओतलं ह्याच्यात उकळवलेलं.
आता आपण झाकण ठेवणार आहे याच्यावर. झाकण ठेवून आता शिजून द्यायचं आपल्याला 10-15 मिनिट. मस्तपैकी पुलाव भात आता आपला तयार आहे. चला, व्हेज पुलाव आता आपला तयार आहे. या खायला मस्त पैकी आहे बघा. व्हेज पुलाव कसा बनवला सांगा. मी कशी वाटली तुम्हाला माझी व्हेज पुलावची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा.